नमस्कार सर्वांना. आंबेजोगाई ट्रिप पार्ट 1 मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. स्टुडंटला घेऊन निघालो होतो आम्ही आंबेजोगाईला. कशासाठी तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर त्याच्या आधी तुम्ही बाहेरचं जे दृश्य आहे तर ते पाहून घेऊ शकताय. खूप छान असं वातावरण झालं होतं. स्टुडंट पण एकदम एक्साइटेड होते. कशासाठी तर जे काय आम्ही ठिकाणं पाहणार आहे ते पाहण्यासाठी. तर इकडे काकांनी मस्त गाडीला पण हार लावून घेतला होता. आम्ही इकडे टोल नाक्यापर्यंत येऊन पोहोचलो होतो. बघू शकताय. तर जे विद्यार्थी आहेत ना आमचे, त्यांची एक्साइटमेंट हळूहळू वाढतच होती, कारण त्यांना पटकन लवकरात लवकर आंबेजोगाईमध्ये पोहोचायचं होतं. कारण त्यांच्यासोबत माझी पण एक्साइटमेंट खूप जास्त वाढली होती, कारण आंबेजोगाई जे आहे ना तर ते माझं माहेरच आहे, त्यामुळे खूप जास्त एक्साइटेड होते. त्याच्यानंतर आम्ही छत्रपती संभाजी चौकामध्ये येऊन पोहोचलो होतो. तर स्टुडंट म्हणत होते, मॅडम लवकरात लवकर आम्हाला घेऊन चला आणि स्पॉट जे आहे तर ते लवकर दाखवा. इथे यशवंतराव चव्हाण चौक जे आहे तिथे पण आम्ही येऊन पोहोचलो होतो. त्याच्यानंतर आलो आम्ही फर्स्ट स्पॉट, जे खूप छान आहे आणि तिथं स्टुडंटला खूप छान वाटलं. तर ते आहे आपले योगेश्वर देवीचं मंदिर. तर सगळे स्टुडंटला एवढं जास्त आवडलं ना योगेश्वर देवीचं मंदिर, कारण जे आमचे स्टुडंट आहेत ते खूप दूरचे आहेत, जसं की मुंबई किंवा सोलापूर ह्या ठिकाणचे आहेत. तर त्यांना खूप जास्त आवडलं जे योगेश्वर देवीचं मंदिर आहे तर ते. तर आम्हाला पण मस्त वाटलं, कारण खूप दिवसांनी मी पण देवीला आले होते. इकडे दर्शनाला लाईन होती, कारण ना आरती चालू होती, त्यामुळे आम्हाला आरती पण भेटली होती. मी पण इकडे छान असं दर्शन करून घेतलं. तरी तर मधमाशा एवढ्या जास्त होत्या ना, तर मला भीती वाटत होती की मला एखादी चावती की काय, म्हणून फास्ट लवकरात लवकर दर्शन करून घेतलं. इकडे गणपती पण आहे, तिथे पाहू शकता तुम्ही. स्टुडंटला एवढा आनंद झाला होता की आम्ही एवढं छान असं फिरायला बाहेर आलो आहेत म्हणून. त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो मुकुंदराजकडे. मुकुंदराज तर सगळ्यांना माहीतच असेल, सगळे आंबेजोगाईतलं फेमस ठिकाण आहे हे. तर तिथे मुकुंदराजला येऊन आम्ही पोहोचलो होतो. तर सर्वांनी मुकुंदराज पाहिलेला आहे का ते नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पार्ट फर्स्टमध्ये एवढंच. बाकी पार्ट पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करून घ्या. बाय.